नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज 1 जून आणि आज आम्ही आलो आहोत आवरे गावामध्ये रामचंद्र म्हात्रे विद्यालय हायस्कूलमध्ये आलो आहोत आणि कशासाठी आलो आहोत ते आपले सांगणार आहेत। गोठणे विकास मंचचे अध्यक्ष सुनीलजी वर्तक सर सांगणार आहेत। बोला सर। नमस्कार। आज ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था संचलित अर्थात या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत स्वर्गीय बालासाहेब म्हात्रे यांचा 73वा जन्मदिन आणि खऱ्या अर्थानं हे व्यक्तिमत्व जे होतं ते समाजामुख होतं। ज्ञानदानाचं पवित्र कार्य 7 महाविद्यालयांपैकी समाजाशी ज्या मातीत जन्मलो त्या मातीशी काहीतरी ऋण आहे देणं लागतो म्हणून स्वतःच्या जन्मगावी आवरे या गावी त्याने हे उभारलेलं हे प्रशस्त असं महाविद्यालय आणि आज त्यांच्या जन्मदिनी या महाविद्यालयामध्ये एक समाजाभिमुख उपक्रम सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या रक्तदान शिबिराशी आम्ही आलेलो आहोत। या रक्तदान शिबिरासाठी येणाऱ्या सर्व रक्तदात्यांचं स्वागत असेल, मान्यवरांचंही स्वागत असेल आणि या रक्तदान शिबिराला मी सुनील वर्तक गोठणे विकास मंचचे अध्यक्ष आणि नेहमी या शाळेमधील किंवा या महाविद्यालयातील जे उपक्रम असतील त्या उपक्रमाची इत्थंभूत माहिती यूट्यूबच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवणारे आमचे प्रेम म्हात्रे हे ते सुद्धा आहेत सोबत आणि या दोघांच्याही वतीनं आजच्या या रक्तदान शिबिरास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। तर आपण आता जाऊया आतमध्ये आणि आता रक्तदान सोहळा कशा प्रकारे होणार आहे ते पाहूया। आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहात, सर्वांचे इथे हार्दिक स्वागत आपण करत आहोत। आज आपल्यासाठी फार महत्त्वाचा आणि प्रेरक असा दिवस आहे। शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या 73व्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी इथे उपस्थित आहात। सरांचं जे कार्य आहे ते कार्य त्यांच्या जन्मापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अविरत चालू ठेवलं होतं। कर्तृत्वाचा हा या ठिकाणी त्यांचा जीवनपट आपल्यासमोर या ठिकाणी आहे। मी सन्माननीय पुष्पलता म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या जीवनपटाला पुष्पचक्र वाहून विनम्र अभिवादन करायचं आहे। सन्माननीय पुष्पलता म्हात्रे ज्ञानप्रसार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय मोठे सरांनंतर त्यांनी संस्थेची कार्यकर्तृत्वाची जी धुरा आहे ती धुरा या ठिकाणी अविरत पुढे चालू केलेली आहे। सन्माननीय प्रभाकर म्हात्रे, सन्माननीय रामनाथ म्हात्रे, आवरे ग्रुप ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सन्माननीय मीराबाई पाटील यांचीसुद्धा इथे उपस्थित आहे। त्यांनीसुद्धा या ठिकाणी सरांना अभिवादन करायचं आहे। या ठिकाणी आपण
सरांच्या कर्तृत्वात त्यांच्या व्यक्तित्वात विनम्र अभिवादन करण्यासाठी 2 मिनिटे तिथे स्तब्ध राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. मी तुम्हाला विनंती करतो की आपण साधा नमस्कार ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांची आज 73वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त समाजाभिमुख एखादा उपक्रम हाती घ्यावा या हेतूने छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान आयोजित स्वस्तिक रक्तपेढी आमोठे नवी मुंबई यांच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. ज्याचं या ठिकाणी आता आपण उद्घाटन करत आहोत. प्रथम मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जे दीप आहे त्याचं प्रज्वलन या ठिकाणी करायचं आहे. दीप प्रज्वलनासाठी मी सन्माननीय ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विश्वलता म्हात्रे यांना मी विनंती करतो की आम्हाला शुभ हस्ते दीप प्रज्वलन करावे. सन्माननीय रामनाथ म्हात्रे सर सचिव ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था, सन्माननीय प्रभाकर म्हात्रे यांना मी विनंती करतो ते आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करावे. हवेने येऊन महाविद्यालय विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुष्प अर्पण करा. सुनील ठाकूर
सन्माननीय यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मी समोर लावून घेऊ पुष्प व्हायचे आहेत. सन्माननीय सुनील भक्त यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुष्प व्हायचे आहेत. पुष्पलता भारती यांचा शुभ हस्ते होत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते वस्त्र पटल जून 1952 रोजी औरे गावामध्ये एक सुपुत्र जन्माला आला. महादेव विष्णू म्हात्रे व आनंदीबाई विष्णू म्हात्रे यांच्या पोटी जन्माला आलेल्या या सुपुत्राने आपल्या कर्तृत्वाने आम्हा सर्वांना अशी प्रेरणा दिलेली आहे की आपल्या जीवनाची वाटचाल आपण त्यांच्याच कृपेने सुरू केली आहे. आज 1 जून 2025 रोजी त्यांच्या 73व्या जन्मदिनी आपण त्यांची प्रेरणा म्हणून प्रेरणा दिन साजरा करत आहोत. अत्यंत या ठिकाणी खरं तर प्रसंगामध्ये सरांच्या त्या सोबत आहे या ठिकाणी त्या सन्माननीय पुष्पलता म्हात्रे संस्थापक बाळासाहेब म्हात्रे यांच्या त्या सहचारिणी आणि आता सध्या या ठिकाणी ज्ञानप्रसार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा त्या पाहत आहेत. त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. सन्माननीय सुभाष ठाकूर यांच्या शुभ हस्ते हे स्वागत करत आहे. माननीय सुनील गावण सर यांच्या शुभ हस्ते त्यांचे स्वागत होत आहे. रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स या साठी ज्यांनी अविरत मेहनत घेतली ते प्रभाकर म्हात्रे तिथे उपस्थित आहेत. त्यांचे आपण हार्दिक स्वागत करत आहोत. माननीय सुनीता गावण सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते स्वागत व्हावे.
सरांच्या सोबत ज्यांनी शिक्षण घेतले ते सरांचे परममित्र HK गाभणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही स्वागत या ठिकाणी आम्ही करत आहोत. सन्माननीय सुभाष ठाकूर सर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे स्वागत व्हावे. ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय रामनाथ म्हात्रे सर इथे उपस्थित आहेत. त्यांचेही आपण इथे हार्दिक स्वागत करत आहोत. सन्माननीय सुनील गावडे सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे स्वागत व्हावे. सरांच्या भगिनी सन्माननीय सौभाग्यवती राजश्री गावड यांचे इथे आम्ही स्वागत करत आहोत. सन्माननीय श्री सुभाष ठाकूर सरांनी विनंती करतो की आपले शुभ हस्ते हे स्वागत करावे. ज्ञानप्रसार शिक्षण संस्थेचे विश्वस्त व इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय राजेंद्र म्हात्रे सर इथे उपस्थित आहेत. त्यांचे इथे हार्दिक स्वागत आपण श्रद्धासुमनांनी करत आहोत. सन्माननीय मेघा म्हात्रे मॅडम ही विश्वस्त ज्ञानप्रसार शिक्षण संस्था, त्यांचे आपण श्रद्धासुमनांनी हार्दिक स्वागत करत आहोत. त्यानंतर DR गावड यांचे या ठिकाणी स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करत आहोत. हे विनंती करतो आहे की आपल्या शुभ हस्ते सेवानिवृत्त ज्ञानेश्वर गावड यांचे आपण स्वागत करायचे आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही आपण पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करत आहोत. सन्माननीय सुनील गावडे सर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करा. सन्माननीय श्री महादेव गावड या ठिकाणी उपस्थित आहेत. सेवानिवृत्त वनारक्षक अधीक्षक पदावरून ते सेवामुक्त झालेले आहेत. त्यांचेही ते आपण पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करत आहोत. त्यांचे स्वागत त्यांचे सुपुत्र आणि आपल्या शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे सन्माननीय राम जाधव यांचे इथे हार्दिक स्वागत. सन्माननीय सनराईजच्या संचालिका सनगेटच्या संचालिका सन्माननीय विद्या म्हात्रे मॅडम यांचे इथे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करत आहोत. तसेच या ठिकाणी वैदेही भारतीय आचार्य संदेश पवार यांचे उपस्थित आहेत. त्यांची इथे हार्दिक स्वागत करत आहोत. सरांचे पौत्र सन्माननीय संस्कार म्हात्रे यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांनाही आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक स्वागत करत आहोत. सर्व उपस्थित असलेले इथे श्री रमेश भगत यांच्या ते स्वागत करत आहोत. श्री CH संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री रमेश भगत यांचे स्वागत होत आहे. सन्माननीय
सन्माननीय श्री रुपेश भगत यांचे इथे स्वागत होत आहे. सन्माननीय श्री हनुमान म्हात्रे अध्यक्ष सीएचे संघटना यांचे इथे हार्दिक स्वागत करत आहोत. हनुमान म्हात्रे हे याच शाळेचे विद्यार्थी माजी विद्यार्थी आहेत. सन्माननीय श्री शिवेंद्र म्हात्रे सदस्य सीएचे संघटना यांचे इथे स्वागत होत आहे. मला वाटतं शिवेंद्र म्हात्रे हे सुद्धा याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच रवींद्र पाटील सर इथे उपस्थित आहेत. त्यांचे इथे हार्दिक स्वागत होत आहे. शिवाय ते आजचे रक्तदाते सुद्धा आहेत. तसेच या ठिकाणी या सर्व शिबिराचे संयोजन करण्यासाठी ज्यांनी मुलाचं सहकार्य केलं त्या छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान आणि स्वस्तिक रक्तपेढीचे संचालक सन्माननीय सागर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी इथे व्यासपीठाकडे यायचं आहे आणि त्यांनी आम्हाला जे सहकार्य केले त्याबद्दल आपण आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. मायाची शाल तसेच या ठिकाणी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं खास या ठिकाणी हार्दिक स्वागत होत आहे. या ठिकाणी यूट्यूबर म्हणून ज्यांचं नेहमी सहकार्य लागतं आपल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्यांचं साह्य असतं ते प्रेम म्हात्रे. प्रेम म्हात्रे सुद्धा याच विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. रामचंद्र म्हात्रे विद्यालयात त्यांनी इथे शिक्षण घेतलेलं आहे. आणि बरेच विद्यार्थी जे आहेत माजी विद्यार्थी आणि शिवाय या ठिकाणी ज्यांचं कुणाचं नाव राहिलं असेल त्या सर्वांचं या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करून हा स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत. उपस्थित आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांनी रक्तदान करून अनेकांचं जीवदान या ठिकाणी वाचवण्यासाठी ही प्रेरणा घेतलेली आहे. तर सन्माननीय रामनाथ सरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण त्यांना देतो. या ठिकाणी प्रमाणपत्र आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा हे रक्तदान केलेलं आहे. त्यानंतर मोहन गावड हे इथे उपस्थित आहेत. त्या ठिकाणी त्यांचं वैशिष्ट्य असेल की ते 24वे रक्तदान त्यांनी आता केलेलं आहे. 24 वेळा आज 18वे रक्तदान केलेलं आहे आणि सतत हा जो ध्यान दिलेला आहे आणि काही प्राण वाचवण्याचा. नंतर इथे अजय पाटील उपस्थित आहेत. याच विद्यालयाचे विद्यार्थी सध्या आहेत. म्हात्रे इथे उपस्थित आहेत. BComचे विद्यार्थी आहेत. सन्माननीय माजी सरपंच मीराबाई पाटील यांना विनंती करतो आहे. तसेच या रामचंद्र म्हात्रे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक सन्माननीय निवास गावंड सर यांनी हे 15वे रक्तदान केलेलं आहे. ते सध्या आपल्या शाळेचे सहाय्यक शिक्षक आहेत. श्री सन्माननीय श्री पुष्पलता म्हात्रे मॅडम यांच्या शुभ हस्ते त्यांना प्रमाणपत्र आणि मायेची शाल या ठिकाणी आपण देत आहोत. चंद्रकांत गावड माजी सरपंच किरकोळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना ही विनंती करतो की आपण इथे व्यासपीठासमोर यायचं आहे. सन्माननीय सुदीप्त गावंडे विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचे स्वागत या ठिकाणी पुष्पगुच्छ
प्रकारचं प्रयोजन योजना या सगळ्या बाबतीमध्ये या ठिकाणी कुशलता मिळालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांचे ते पौत्र आहेत आणि त्यामुळे त्यांचे जीव सुरेश म्हात्रे यांचं हे कार्य यापुढे असंच चालू आहे आणि समाजाला काहीतरी नवीन अशा प्रकारची माहिती द्यावी. मला वाटतं संस्थेचे महावस्त्र आणि प्रमाणपत्र त्याला प्रदान करण्यात येत आहे.